मूर्ती देवी कोबरे तेशेचे लोह सर्वज्ञानी दया घन वनिरुदयाचे कृती ध्यान त्याचे बुद्धिपादी करुण मिथ्याबान मचमाचे होत असे ज्याच्या ज्ञाने भाष्य जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परिदोषाय ना सर्प जगत स्वतंत्र आणि स्वयंब्रह्ममीचे असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती करणे भगावा राम तुमचे आहे आत्मा काम तरी म्हणून कोणा करावे मी हा सुखम नित्यम स्वप्रकाशम रामरूपयो अधिष्ठानं बुद्धिबुद्धी निर्बलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक परम महा तदेवाहम न मत्तोन्यतिमय निश्चिता मती ओम शांती शांती शांती. बघा या घागरमी सागर असा असणारा विचार सागर ज्यामध्ये श्लोकार्धेने प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिवी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापराह. ब्रह्माचं सत्यत्व जगताचं मिथ्यत्व जीव शिवाचं ऐक्य प्रतिपादन करणारा ग्रंथ म्हणजे असणारा हा प्रकरण ग्रंथ ज्याच्यामध्ये प्रक्रियाबद्ध सिद्धांत प्रतिपादन केलेले असा प्रकरण ग्रंथ विचार सागर नामक ग्रंथ. याचा आज समारोप म्हणजेच थोडक्यात शेवटच्या परिच्छेदाचा विचार 7व्या तरंगातल्या आजच्या चिंतनामध्ये आपण करणार आहोत. या ग्रंथामध्ये आपण प्रथम तरंगामध्ये अनुबंधाचा संक्षेप बघितला, द्वितीय तरंगामध्ये त्याच अनुबंध चतुष्टयाचा विस्तार बघितला, तृतीय तरंगामध्ये गुरु शिष्याचं लक्षण परस्पराविषयी काय कर्तव्य आहे याचा विचार केला. चतुर्थ तरंगापासून एक कल्पित कथानकाच्या माध्यमातून कथानक जर कल्पित असलं तरी अत्यंत बोधप्रद असं ते कथानक सांगून पिता आणि 3 पुत्र या माध्यमातून 4, 5, 6 आणि 7 तरंगाचा समारोप ग्रंथकार करतात. त्यामध्ये उत्तम अधिकाऱ्या करतात ज्ञेय ब्रह्माचा विचार चतुर्थ तरंगामध्ये ख्यातिवादाच्या माध्यमातून बघितला, तर मध्यम अधिकाऱ्या करतात ध्येय ब्रह्माचा विचार ध्यान, प्रतीक ध्यान, अंग्र ध्यान, ध्यानुसार ध्यान अशा पद्धतीने लय चिंतनाच्या माध्यमातून अदृष्टीला केलेला उपदेशाचा प्रकार आपण बघितला. आणि 6व्या तरंगामध्ये कनिष्ठ अधिकारी ज्याची बुद्धी तीव्र आहे पण त्याला शंका फार येतात आणि श्रुतीच्या विरोधी तर्क येतात, पण सगळ्या तर्काचं खंडन करून त्यालाही बोध कसा प्राप्त होईल याचा विचार आपण 6व्या तरंगात केला. आणि 7व्या तरंगामध्ये या ग्रंथाचा समारोप करण्याचा विचार ग्रंथकाराने केला. मग त्यामध्ये जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती या माध्यमातून या ग्रंथाचा विचार तरंगाचा आरंभ झाला. तर विक्षेप आहे पण अज्ञान नाही ती जीवनमुक्ती आहे आणि विक्षेपासहित अज्ञानाची निवृत्ती ती विधेयमुक्ती आहे. नंतर जीवनमुक्ताचा व्यवहार निवृत्तीप्रधान असला पाहिजे अशा पद्धतीचा प्रौढीवादाने पूर्वपक्षाच्या भूमिकेमध्ये आरंभी स्वीकार करून, पण असा कुठलाही नियम ज्ञानी महात्म्याच्या जीवनाच्या बाबतीत करता येत नाही, कारण ज्ञानावृत्तीने तृप्तशी कृतकृतशी योगिना नैव अस्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न सतत्वविद असं शास्त्रदर्श सांगून एक साधारण 9व्या परिच्छेदापर्यंत हा विचार आपण बघितला. 10व्या परिच्छेदामध्ये म्हणजे आरंभी तत्वदृष्टीचा ज्ञानोत्तर व्यवहार, नंतर अदृष्टीचा ज्ञानोत्तर व्यवहार आणि 11व्या परिच्छेदापासून तर्कदृष्टीचा ज्ञानोत्तर व्यवहार आपण बघितला. त्यामध्ये मग त्यांचा पिता असणारा शुभसंतती नामक राजा याचाही विचार येतो. तर्कदृष्टीने विद्येची अष्टादश प्रस्थाने सारग्राही दृष्टीने विचार केला तर कशी ती मोक्ष उपयोगी आहे याचा विचार केला. आणि प्रारब्धशी जीवनामध्ये आपल्या पित्याला भेटीची इच्छा त्याला झाली. तर्कदृष्टी 15व्या परिच्छेदामध्ये आपल्या पित्याला भेटी करता गेला. शुभसंतती राजा हाही चिंतातुरच होता, कारण त्यांनी 5 उपासक पंडित बोलवले आणि कोण निद्रा जागृती रहित भक्ताच्या संकटात धावून येणारा असा कोणता देव उपास्य म्हणून विचारलं, तर तर्काने प्रत्येकाने आपलंच मत खरं केलं. त्यामुळे आणखीच गोंधळ झाला. 6 शास्त्राचा परस्पर विरोध हाही कळेना. त्यावेळेला हा पुत्र आला. पित्याने ऐसा वंदावा कुमरत जयाच्या अंतरी देव होशे. पण सद्रूप ब्रह्माला आत्मरूपाने जाणणारा तर्कदृष्टी यालाच आपला गुरु मानून ज्यावेळेला आपला अंतकरणातला संदेह शुभसंतती नामक राजा आपल्या पुत्रासमोर ठेवतो, त्यावेळेला या शैवापासून ते सौर इथपर्यंत जे सगळ्या स्मार्तापर्यंत ज्या उपासना आहे त्यामध्ये कारण ब्रह्मच उपास्य आहे, कार्यब्रह्म उपास्य नाही असा विचार महत्त्वाचा सांगितला. 6 शास्त्राचा विरोध परिहार करत असताना ती 6 शास्त्र देखील आपल्याला चित्ताची आपल्या मननाच्या द्वारा म्हणा किंवा चित्ताची शुद्धी आणि स्थिरतेच्या द्वारा म्हणा, तोमपद लक्ष याच्या शोधनाच्या द्वारा म्हणा किंवा निधी ध्यानासनाच्या माध्यमातून ती साक्षात किंवा परंपरेने कशी ज्ञान उपयोगी आहे याचा विचार
तर्कदृष्टीने सांगितला. पण मग आता प्रक्रियेमध्ये आम्ही तडजोड करू, पण सिद्धांतामध्ये आम्ही तडजोड करत नाही, हा विचार सांगत असताना काल 32 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये उत्तरमीमांसाच मुमुक्षूला कशी ग्राह्य आहे याचा विचार आपण केला. आणि उत्तरमीमांसा अतिरिक्त अन्यशास्त्राला जर बळी पडला तर अंध गोलांगुल न्यायाने त्याची कशी फसगत होती हा विचार 33 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपण केला. अंध गोलांगुल न्यायाचा एक शास्त्रीय सिद्धांत त्यांनी गोड आपल्याला सांगितला की दृष्टांतामध्ये जसा राजपुत्र आहे तसा दाष्टांतामध्ये मुमुक्षू हा आहे. नंतर त्याचे डोळे जशी ती चोर फोडतात तशी याची विवेकरूपी नेत्र श्रीधनपुत्रादी फोडतात. नंतर त्याची डोळे जशी अंध होतील त्याला समोरचा रस्ता दिसत नाही तसे याचाही विवेकरूपी नेत्र गेल्याच्या नंतर याला आपलं हित काय अहित काय हे कळत नाही. आणि तो जसा जंगलामध्ये सापडतो तसा जिज्ञासू मुमुक्षू हा संसारूपी जंगलामध्ये सापडतो. त्याला निर्दयी पुरुष भेटून ते पुच्छा लांगूल त्याच्या हातात देतो, बैलाचं पुच्छ हातात देतो. तशा पद्धतीने ते सुद्धा भेदवादी अगदी आस्तिक जरी असली पण वेदाचा सिद्धांत पूर्णतः न स्वीकारणारी सांख्ययोग न्याय वैशेषिक आणि पूर्वमीमांसेपर्यंत हे भेदवादी आमचं शास्त्रप्रमाण म्हणून तो हे स्वीकार आणि याला बळकट धरून राहा असं म्हटल्याच्या नंतर पुनरपि जननम पुनरपि मरणम हेच फल त्याला प्राप्त होतं असा विचार आपण कालपर्यंत करून आलो. आता ब्रह्मविद्येचा प्रभाव काय असतो तो या 7व्या तरंगाच्या 34 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगून मग 35 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये जीवाचा ईश्वराशी किंवा ब्रह्माशी अभेद याच्याबद्दल काही मतमतांतरे सांगून मग 36 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये या तरंगाचा समारोप ग्रंथकार करतात. तो प्रकार आपण पाहूया. तरंग 7वा परिच्छेद 34 क्रमांकाचा ब्रह्मविद्येचा प्रभाव. आता ब्रह्मविद्येचा प्रभाव सांगत असताना विद्येमध्ये 2 विद्या असतात, एक पराविद्या असते आणि दुसरी अपराविद्या असते. पराविद्या कशाला म्हणतात आणि अपराविद्या कशाला म्हणतात? जी दुपारची भ्रांती घालवणारी असते ती अपराविद्या आहे आणि जी अंतकालाची भ्रांती घालवते ती पराविद्या आहे. पराविद्या म्हणजेच ब्रह्मविद्या आणि अपराविद्या म्हणजेच पोट भरण्याचं असणारं ज्ञान. तर त्या पराविद्या म्हणजेच ब्रह्मविद्या, त्या ब्रह्मविद्येचा काय प्रभाव आहे तो ग्रंथकार या परिच्छेदामध्ये आपल्यासमोर ठेवतात. काय ब्रह्मविद्येचा काय प्रभाव आहे तर ब्रह्मविद्येचा प्रभाव मुळात असा आहे की तर्कदृष्टी हा पुत्र आहे आणि शुभसंतती हा राजा पिता आहे. आता पिता म्हटल्याच्या नंतर सकळ तीर्थाची धुरी जी एका माता पितरे ती सेविशी कीर शरीरे लोण कीजे किंवा मातृदेवो भव पितृदेवो भव अशी श्रुतीने सांगितलेलं आहे. पिता हा श्रेष्ठच असतो आणि पित्याला पुत्राने वंदन करायचं असतं. परंतु वृद्धामध्ये आता इतर देशाचा विचार सोडून द्या, कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विचार केला तर वयोवृद्ध याहीपेक्षा ज्ञानवृद्ध आणि तपवृद्ध हा श्रेष्ठ मानला जातो. जरी पिता हा वयाने वृद्ध असला तरी पुत्र जर ज्ञानाने किंवा तपाने वृद्ध असेल तर तो पिता वयोवृद्ध पिता देखील ज्ञानवृद्ध आणि तपवृद्ध हे वयोवृद्धपेक्षा श्रेष्ठ वृद्ध असल्यामुळे तो त्याला काय करतो? वंदन करतो. ज्ञानोबरांनी भगवती ज्ञानेश्वरीमध्ये 2 वृद्ध म्हणजेच वडील आपल्याला सांगितलेले आहेत. ज्ञानोबराय वयोवृद्ध वडील सांगतात आणि ज्ञानवृद्ध वडील देखील सांगतात. वयोवृद्ध वडिलाच्या बाबतीत ज्ञानोबराय म्हणतात, जायाचे आयुष्य धाकोटे होय, बळप्रज्ञा जिरुणी जाय तयाचे नमस्करिती पाय वडील म्हणून. इथं वयोवृद्ध वडील ज्ञानोबराय सांगतात. आणि तपवृद्ध किंवा ज्ञानवृद्ध वडिलाबद्दल ज्ञानोबराय म्हणतात, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होणी मूर्त अनुष्ठाने जगादित वडील जे. या ठिकाणी ज्ञानोबरायांनी ज्ञानवृद्ध किंवा तपवृद्ध हे वडील सांगितलेले आहेत. खरं पाहिलं तर 14 वेळेला काळ देखील मेळ न लागू देणारे सांगदेव महाराज हे वयोवृद्ध आहेत. पण ज्यावेळेला पत्र हातात लिहायला घेतात त्यावेळेला ज्ञानाने आणि तपाने आपल्यापेक्षा हे 4 भावंड ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांना आशीर्वाद लिहावा किंवा प्रणिपात लिहावा हा निर्णय होईना आणि मग ते पत्र कोरं पाठवून देतात आणि त्यावर चांगदेव 65 हे ग्रंथ रेखाटला जातो. तर ते चांगदेव महाराज जरी वयाने श्रेष्ठ होते तरी तपाने आणि ज्ञानाने वडील होते. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि आईसाहेब म्हणून 1400 वर्षाचे चांगदेव महाराज पण 12 वर्षाचे असणारे आईसाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतात आणि ते म्हणतात, चांगदेव म्हणे आज जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. याचाच अर्थ काय? याचाच अर्थ असा आहे की वयोवृद्धाचं वृद्धत्व यापेक्षा श्रेष्ठ ज्ञानवृद्धत्व किंवा तपवृद्धत्व असतं. या ठिकाणी शुभसंतती हे वयोवृद्ध जरी असला तर तपवृद्ध आणि ज्ञानवृद्ध
हा त्यांचाच पुत्र तर्कदृष्टी असल्यामुळे पित्याने ऐसा वंदावा कुमर जयाच्या अंतरी देव वशे या न्यायाने हा ब्रह्मविद्येचा प्रभाव आहे का पुत्रसुद्धा पित्याचा गुरु होऊ शकला, हा ब्रह्मविद्येचा प्रभाव आहे. आता इथे निश्चल ह्या ग्रंथामध्ये हा प्रभाव दिसतो, जसा भागवत महापुराणामध्ये सुद्धा आपल्याला हा प्रभाव पाहायला भेटतो. पुत्र आहे कपिल भगवान आणि माता आहे देवहूती, पण देवहूती मातेने देखील आपला पुत्र कपिल भगवंताला काय केला, साष्टांग प्रणिपात करून त्यांनी विचारलं आणि आपल्या मातेला देखील त्यांनी प्रकृती पुरुष विवेकाच्या द्वारा तत्त्वज्ञान प्रतिपादन केलं. तिथे देखील पुत्र आपल्या मातेचा गुरु झाला, हे ब्रह्मविद्येचा प्रभाव आहे. आणखी त्याच भागवत महापुराणामध्ये अगदी आरंभी आपण पाहिलं तो गोकर्ण हा आत्मदेव नावाच्या पित्याला काय करतो, उपदेश करतो. अस्तिमास रुधिरे अभिमतीन तेजत्वम असं पुष्कळ गोड चिंतन त्या ठिकाणी आलेलं आहे. तिथेही आपला पुत्र आपल्या पित्याला काय करतो, उपदेश करतो. हा ब्रह्मविद्येचा प्रभाव आहे. तोच प्रभाव या ठिकाणी ग्रंथकार आपल्यासमोर ठेवतात. काय म्हणतात बघा, ब्रह्मविद्येचा प्रभाव या रीतीने तर्कदृष्टी याने आपल्या पित्याचे समाधान केले. म्हणजे पुराण वाक्य शास्त्रवाक्य यात विरोध नसून तो विरोधाभास आहे. आणि विरोध जरी प्रतीतीला आला तरी त्याचा अविरोधसुद्धा कसा असू शकतो, सारग्राही दृष्टीने कसा आपण त्याचा उपयोग करू शकतो याचा विचार सांगून पित्याचे समाधान केल्यावर शुभ संतती राजा सर्व शोक निवृत्त होऊन अत्यंत सुखी झाला. म्हणजे सुखे मी निजलोगा शून्य सारुणी ते आणि त्रिकुट शिखरी गादान मिळे आहे ते, अशी स्थिती शुभ संतती राजाची झाली. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. नंतर स्वस्थ चित्ताने, आता स्वस्थ चित्त शब्दाचा अर्थ स्वस्मिस्थ स्वस्थ, स्वामध्ये स्वतःमध्ये स्थित. मग स्व म्हणजे कोण, आपलं ब्रह्मस्वरूप. त्या ब्रह्मस्वरूपा ठिकाणी चित्तवृत्ती स्थिर करून तर्कदृष्टीच आपला गुरु समजून ऐश्वर्यासह वर्तमान सर्व राज्य त्यास त्या शुभ संततीने अर्पण केले आणि आनंदाने कारण ब्रह्माची उपासना करू लागला. अर्थात माया विशिष्ट चैतन्य जो ईश्वर त्याला कारण ब्रह्म म्हणतात, त्या कारण ब्रह्माची म्हणजेच विष्णू किंवा शंकराची उपासना करू लागला. आणि ब्रह्मविद्येचा काय प्रभाव आहे पहा. तर्कदृष्टी राजाचा पुत्र असून सुद्धा त्याने आपल्या पित्यास ब्रह्मविद्येचा उपदेश केला. कारण का, तो पिता जरी आपण म्हटलो वयोवृद्ध आहे तरी पुत्र हा ज्ञानवृद्ध आणि तपवृद्ध असल्यामुळे त्याने आपल्या वयोवृद्ध असणाऱ्या पित्याला ज्ञानवृद्ध व तपवृद्ध असणाऱ्या तर्कदृष्टीने उपदेश केला आणि म्हणून तो आपल्या पित्याचा गुरु झाला. या प्रकारे राजाने अर्थात शुभ संतती नामक राजाने काही काल उपासना केली. काही काल म्हणजे प्रारब्धशी जो काल होता त्या कालापर्यंत त्याने उपासना केली. नंतर प्रारब्ध समाप्त होताच त्याचा देहपात होऊन म्हणजे पंचमहाभूताचा पार्थिव देह पंचतत्वामध्ये विलीन करून तो ब्रह्मरूप झाला. ब्रह्मरूप झाला कौसात तो ब्रह्मलोकाला गेला, कारण उपासक आहे ना. मग ब्रह्मलोकाला जाऊन ब्रह्मदेवासोबत तो देखील मुक्तदशेला प्राप्त झाला, ब्रह्मरूप झाला. राजाच्या मरणाचा देशकाल सांगितलेला नाही. का हो, म्हणजे याचे कारण असे आहे की उपासकाच्या मरणाविषयी देशकालाची अपेक्षाच नाही. उपासक जो असतो त्याच्या मरणाच्या बाबतीत देशकालाची अपेक्षा नसते. म्हणजे उपासकाच्या मरणाच्या बाबतीत देशकालाची अपेक्षा नसते. आणि तुम्ही अदृष्टीच्या वेळेला देशकाल सांगितला, पितामह भीष्म यांचा अंतकाल सांगताना देशकाल सांगितला आणि म्हटले ती दोघंही उपासक आहे आणि उपासकाच्या मरणाला देशकालाची अपेक्षा नसती. म्हणजे वदत व्याघात किंवा पोरोपार विरोध नावाचा दोष येतो. तर म्हटले त्याचं कारण असं आहे का पितामह भीष्म यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ते एक अधिकारी महापुरुष आहे आणि लोकसंग्रह हमीवापी संपर्शन कर्तुम रहशी असं गीतेमध्ये उपदेश केलेला आहे. किंवा यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेत रोजन म्हणजे इतर उपासकाला मार्गाधारे वर्तवावे, विश्वही मोहरे लावावे, अलौकिक व्हावे लोकांप्रती. या ज्ञानोबराची उक्तीप्रमाणे किंवा जाळू नये नाव पावलेले पार मागील आधार बहुताचा तो कोबराय जसं म्हणतात. अर्भकाचे साठी पण ते हाती दरडे पाठी तैसे संत जगी क्रिया करून द्यावी ती अंगी. इतर उपासकाला मार्गदर्शन व्हावं म्हणून पितामह भीष्माने देशकालाची अपेक्षा केलेली आहे. वास्तविकता त्यांना देखील देशकालाची अपेक्षा नाही आहे, पण इतरांना मार्गदर्शन करण्याकरता म्हणून त्यांचं लोकसंग्रहाकरता म्हणून त्यांना त्यांच्या अंतकालात देशकाल याचं वर्णन केलेलं आहे. आणि आदृष्टीचं म्हणाल तर तो अष्टांग योगाचा उपासक असल्यामुळे त्याला देशकालाची अपेक्षा आहे. पण अनन्य ईश्वर शरणांगत जो उपासक असेल म्हणजे जो मज होय अनन्य शरण त्याची मी निवारी जन्म मरण या लागी शरणागता शरण मीची एकू. किंवा
काय अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम असं परमात्मा म्हणतात ना. आता अनन्य शरणागती म्हणजे काय, तर षडवेदा शरणागती ज्यांनी पत्करलेली आहे. कोणती? अनुकूल्यशी संकल्प प्रातिकूल्यशी वर्जनम रक्षिचे ती विश्वास गोप्तू वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्य षडवेदा शरणागती. अशा पद्धती शरणागती ज्यांनी पत्कारलेली आहे त्याच्या अंतकालाला देशकालाची अपेक्षा नाही. का बरं? कारण भगवान परमात्म्याने तिथे बोललेले आहेत, ते ऋणवैपण देखुनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागे भक्ताची अतनु त्यागी परिचर्या करी देव वैकल्याचा वारा झनी लागेल या सुकुमारा म्हणून बोधाचा पांजेरा सुईतया ते. असं भगवती ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराने देखील अनन्य शरणागत उपासकाला देशकालाची कशी अपेक्षा नाही याचा विचार प्रतिपादन केलेला आहे. म्हणून म्हणतात, राजाने काही काल उपासना केली, नंतर प्रारब्ध समाप्त होताच त्याचा देहपात होऊन तो ब्रह्मरूप झाला. राजाच्या मरणाचा देशकाल सांगितला नाही. याचे कारण असे की उपासकाच्या मरणाविषयी देशकालाची अपेक्षाच नाही. कारण तो दिवसास रात्री दक्षिणायनात उत्तरायणात पवित्र किंवा अपवित्र भूमीची ठिकाणी किंवा कसाही मरो. म्हणजे तो दक्षिणायनात गेला किंवा उत्तरायणामध्ये गेला, पवित्र म्हणजे पवित्र तिकुळ पावन ते देश, अशा पवित्र देशात गेला किंवा अपवित्र भूमीच्या ठिकाणी किंवा कसाही मरो म्हणजे मूर्छितो वा विलठण भुवी असं पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे. मूर्छित अवस्थेमध्ये भूमीमध्ये गडबडा लोळत एखाद्या आजाराने हळहळत कसाही पद्धतीचे गेला तर दुर्गतीला तो जात नाही. म्हणून कसाही मरो त्याच्या उपासना बलानेच त्यास देवयान मार्गाद्वारा म्हणजे देवयान मार्गाद्वारा ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. आता पूर्वी द्वितीय पुत्र जो अदृष्टी त्याच्या देहपात प्रसंगी देशकालाचा प्रकार सांगितला आहे. तो का सांगितला मग? जर उपासकाला देशकालाची अपेक्षा नसते तर मग अभिपित्य परिहाराने त्याचं उत्तर देतात, तो योगसहित उपासकाचा म्हणजे अष्टांग योगसहित जो उपासक आहे ना त्याचा तो काल सांगितलेला आहे. आणि भीष्माचा का सांगितला म्हणला तर आपण म्हटलो ते अधिकारी महापुरुष होते, लोकाला मार्गदर्शनार्थ तो सांगितलेला आहे, उपासकाला मार्गदर्शनार्थ तो सांगितलेला आहे. आणि इथे म्हणतात इथे केवळ ईश्वर शरण म्हणजे जो मज होय अनन्य शरण असा ईश्वर शरण असणारा शुभसंतती नामक राजा अशा उपासकांना देशकालाची अपेक्षा नाही. हे बरं हे तुम्ही तुमच्या मनाने सांगता का म्हणलेलं आहे. तो का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावी पुराणी विचारून तस्मात शास्त्रम प्रमाणंते. हे सूत्रकार म्हणजे भगवान कृष्ण द्वैपायन बादरायण व्यासदेव आणि भाष्यकार म्हणजे भगवत पूज्यपाद आचार्य शंकराचार्य यांनी शारीरकामध्ये म्हणजे कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेवांनी ब्रह्मसूत्रामध्ये आणि भगवत आचार्यांनी ब्रह्मसूत्राच्या भाष्यामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. याप्रमाणे राजाच्या देहपातानंतर तर्कदृष्टीने यत्किंचित संग न लागू देता दृढ ब्रह्मात्मबोधाने यथाविधी राज्यपालन केले. आणि प्रारब्ध समाप्तीनंतर आता राजाने ज्या वेळेला सगळं आपलं गुरु समजून त्याला सुपूर्त केलं होतं राज्य, मग शुभसंततीने म्हणले ब्रह्मज्ञानी पुन्हा त्याने हे सगळं कसं काय स्वीकारलं, त्याचं ते प्रारब्ध आहे. एखाद्याचं प्रारब्ध ज्ञानोत्तर त्यागाचं असतं, एखाद्याचं भोगाचं असतं. त्यामुळे प्रारब्ध त्याचं भोगाचं असल्यामुळे त्याने ते सर्व स्वीकारलं. पण स्वीकारत असताना यत्किंचितही संग न लागू देता, कारण न करीले संग राहिरे निश्चळ लागूने दे मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभव वाचून बडबडते. इंद्रियाचं जे वासनेचा क्षय संकल्पाही वर्य नये म्हण तुका म्हणे नये जाणीव अंतरा आणि अंतर्या थारा आनंदाचा. हे जसं तुकोबरायाच्या अभंगामध्ये जीवनमुक्त महापुरुषाचं वर्णन केलेलं आहे तशा पद्धतीचं जीवन हा तर्कदृष्टी जगला. म्हणून म्हणतात तर्कदृष्टीने यत्किंचितही संग लागू न देता दृढ ब्रह्मात्मबोधाने यथाविधी म्हणजे यथाविधी म्हणजे जसं करायला पाहिजे अगदी तसं तंतोतंत पण कुठलाही अंतकरणात लिकचिकटा न लागू देता. म्हणजे पाण्यात नौका आहे पण नौकेत मात्र पाणी नाही अशा पद्धतीने राज्य परिपालन केले. आणि प्रारब्ध समाप्तीनंतर त्याचाही देहपात होऊन तो ब्रह्मरूप झाला. कारण ब्रह्मविद ब्रह्मएव भवती अशा पद्धतीने तो ब्रह्मरूप झाला. नंतर विधियुक्त त्याचा देहाची रक्षा देखील झाली. आता जीवाचा ईश्वराशीच म्हणजेच ब्रह्माशीच अभेद अशा पद्धतीचा विचार म्हणजे देहपातानंतर जो ब्रह्मज्ञानी महात्मा आहे त्याचे प्राण ही ईश्वरसृष्ट ब्रह्मांडात विलीन होतात का ब्रह्मरूप होतात अशा पद्धतीचे एक थोडासा मतभेद आहे. तर त्या संबंधीचं थोडक्यामध्ये
पण अत्यंत निर्दिष्ट पद्धतीचं स्पष्टीकरण ग्रंथकार या परिच्छेदामध्ये करतात. या 35 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये काय म्हणतात बघा. जरी कूटस्थरूप आत्म्याचा परमात्म्याशी सदा अभेद आहे, म्हणजे कूटस्थरूप कुटवत निर्विकार स्थित आहे ती कुटस्था, अविद्या किंवा विष्टी अज्ञान किंवा अंतकरण याचं अधिष्ठान असणारं जे चैतन्य त्याला कूटस्थ चैतन्य आपण म्हणतो. आणि त्या कूटस्थ चैतन्य नित्य ब्रह्मरूपच आहे. मग आता म्हणतात जरी कूटस्थरूप आत्म्याचा परमात्म्याशी नाम ब्रह्माशी सदा भेद आहे, तरी उपाधिकृत भेद आहेच आहे. कारण उपाधी लागली आहे ना. व्यापक असणाऱ्या ब्रह्मचैतन्याला ज्या वेळेला माया उपाधी लागते त्याला आपण ईश्वर म्हणतो, आणि अविद्या उपाधी लागली त्याला आपण जीव असं म्हणतो. कल्पना विद्यतेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जेते. मग उपाधीच्या लयाने उपाधिकृत भेदाचाही लय होतो. जीवाचा परमात्म्याशी अभेद सांगितला आहे, त्याविषयी मतभेद आहे. आता जीवाचा परमात्म्याशी अभेद सांगतात विधेय मोक्षामध्ये, त्याबद्दल थोडासा मतभेद आहे. एक 4 प्रकारची मतं आपल्यासमोर ते ठेवतात. त्यातलं पहिलं मत ठेवताना काय म्हणतात बघा. नंबर 1 मत, विधेय मुक्तीमध्ये जीवाचा ईश्वराशी अभेद होतो, शुद्ध चैतन्याशी कंसात ब्रह्माशी नाही. म्हणले असं कोणाचं मत आहे, तर असं शारीरिक भाष्याच्या म्हणजे ब्रह्मसूत्राच्या भाष्याच्या 4th अध्यायामध्ये म्हणजेच फलाध्यायामध्ये ही गोष्ट प्रतिपादन केलेली आहे. आता दुसरं जैमिनी आचार्यांचं मत काय. 2 जैमिनी यांच्या मताने विधेय मुक्तीमध्ये सत्यसंकल्पाधिक रूपाची प्राप्ती होते. म्हणजे सत्यसंकल्प जो परमात्मा आहे, भगवान परमात्म्याचं जे सत्यसंकल्पादी ऐश्वर्य आहे, त्या ऐश्वर्याची विधेय मुक्तीमध्ये त्याला प्राप्ती होते असं जैमिनी आचार्यांचं मत आहे. आता औडुलोमीला विचारलं तर औडुलोमीच्या मताने विधेय मुक्तीमध्ये सत्यसंकल्पाधिकाचा अभाव आहे. आता एक म्हणतात सत्यसंकल्पाधिकाचा भाव आहे, एक म्हणतात सत्यसंकल्पाधिकाचा अभाव आहे, एक म्हणतात तो ईश्वरूप होतो, दुसरा म्हणतात ब्रह्मरूप होतो. आता वेदांत सिद्धांताला विचारलं तुमचं नेमकं मत काय. ते सिद्धांती म्हणतात आमच्या मतामध्ये, सिद्धांत मतामध्ये अर्थात वेदांत मतामध्ये विधेय मुक्तीमध्ये सत्यसंकल्पाधिकाचा भाव ही संभवनीय आहे आणि अभाव देखील संभवनीय आहे. म्हणजे तुमचं ते वेगळंच झालं. मुरारी तृतीयपंथ भावही आहे आणि अभाव आहे. हे कसं म्हणजे त्यातलं रहस्य जाणलं तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल. त्यात रहस्य हे आहे की विधेय मुक्तिकाली जीवाचा ईश्वराशी अभेद होतो असं जर समजून असं समजलं तर ईश्वर कसा आहे, सत्यसंकल्पाधिक रूप आहे, आणि जीवाचा अभेद कोणाशी झाला, ईश्वराशी, म्हणजे सत्यसंकल्पाधिकाचा भाव आहे. म्हणून सत्यसंकल्पाधिकाचा भाव आहे. आणि दुसऱ्या दृष्टीने जर विचार केला तर अभाव कसा म्हणजे ईश्वर परमार्थ दृष्टीने कोण आहे, निर्गुण ब्रह्मच आहे. अहो जीवाचं जीवत्व संपलं त्या क्षणी ईश्वराचं ईश्वरत्व सुद्धा संपलं. बायको मरते ना, बायको गेल्याच्या नंतर नवऱ्याच्या नवरेपणाला सुद्धा घेऊन जाते. जरी माणूस रूपाने तो शिल्लक राहिला तर नवरा तो नाही. आता नवरा कोणी, बायको असेल तर नवरा, बायकोच नाही आता नवरा कोणाचा, मग आडनावाचा नवरा, आणि तो आडनावाचा नवरा म्हणजे नसल्यातच जमा आहे. मग बायको ज्या वेळेला जाते त्यावेळेला ती नवऱ्याच्या नवरेपणाला घेऊन जाते. तसं जीवाचं जीवत्व ज्या वेळेला संपतं त्यावेळेला शास्त्र सुसंस्कृत जीवाने केलेली ईश्वरवादाची कल्पना ते ईश्वरत्व सुद्धा संपलेलं असतं. त्यामुळे ईश्वर तत्व आता काय ब्रह्मच आहे. मग जीवाचं जीवत्व ज्या क्षणी संपलं त्यावेळेला ईश्वरत्वाची सिद्धी नाही, मग त्यावेळेला तो ब्रह्मरूपच झाला आहे. त्या दृष्टीने पाहिलं तर सत्यसंकल्पाधिकाचा अभाव देखील आहे. म्हणून ते म्हणतात की ईश्वर परमार्थ दृष्टीने शुद्ध निर्गुण आहे, म्हणून सत्यसंकल्पाधिकांचा अभावही आहे. वास्तविक संसार दशेतही जीव शुद्ध निर्गुणच आहे. तत्वतः तुका म्हणे कैची किंव कोठे जीव निराळा, बंधा पे बंध व्हावा, बंधनचे नाही ठावे, मुक्त कासया म्हणावे. म्हणजे सिद्धांत दृष्टीने बोलायचं ठरलं तर ते म्हणतात वास्तविक संसार दशेतही जीव शुद्ध निर्गुण आहे हे खरे आहे, परंतु त्या काली जीवास आविद्येने कर्तृत्व भोक्तृत्व संसार प्रतीत होतो. पण आविद्येने म्हणजे नसत्या छंदे जग वेळ तसे तुका म्हणे की आपलं हे तुका म्हणे हातो स्वय परब्रह्म मूर्खनेने वर्म संत चरण मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे. मग ती गोष्ट सांगत असताना म्हणतात की परंतु त्या काली जीवाला म्हणजे अज्ञान दशेमध्ये जीवाला अविद्येने मी करता आहे, मी भोगता आहे, हम करता, अहम भोगता, हम सुखी, अहम दुःखी अशा कर्तृत्व भोक्तृत्व दु संसार प्रतीत होतो. ईश्वरास केव्हाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अथवा अन्यत्र कोठेही संसार प्रतीत होत नाही. ईश्वराला मात्र कुठल्याही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही आणि अन्यत्र कोठेही त्याला संसाराची प्रतीतीच होत नाही. म्हणून तो कसा आहे, सदा असंग आहे, निर्गुण आहे,
शुद्ध आहे, असंग आहे. स्वगतसाचे ते विजय संघ त्याला होत नाही म्हणून तो असंग आहे. कुठलाही गुण तत्वता त्याच ठिकाणी नाही म्हणून तो निर्गुण आहे. आणि माया आणि माया कार्याने अस्पर्शित अचुंबित असल्यामुळे तो शुद्ध स्वरूपाचा आहे. याकरिता ईश्वराशी जो अभेद तोच शुद्धाशी म्हणजे ब्रह्माशी अभेद आहे असं म्हटलं तर काही वावग होत नाही. आणि ईश्वराशी जो अभेद तोच शुद्धाशी अभेद न मानला असं जर तुम्ही म्हणले, पण आम्ही असं मानत नाही, मग असं न मानला तर अडचण काय ते सांगतात. असं जर न मानलं तर ईश्वरासही शुद्ध ब्रह्माची प्राप्ती कधी होणारच नाही. ईश्वराला जर ब्रह्मरूप मानलं नाही तर म्हणले का, कारण जीवाला होऊ शकते. का बरं? कारण जीवाला उपदेश करणारा कोणीतरी आहे. पण ईश्वराला मग तशी होणार नाही, कारण ईश्वराला उपदेश करणार कोण? सर्वेशाम आपे आदिगुरु, आद्यगुरु, सगळ्यांचा आदिगुरु तू आहे. मग त्याला उपदेश तरी करणार कोण? आणि मग त्याला ब्रह्मरूपतेची प्राप्ती होईलच कशी, जर ईश्वर नित्यमुक्त मानला नाही तर. म्हणून म्हणतात, कारण जीवाप्रमाणे ईश्वरास उपदेशजन्य ज्ञान आणि विधेय मोक्ष कधी होणे शक्यच नाही. कारण ईश्वरास उपदेश करणारा कोण? का तर सर्वेशाम आद्यगुरु हा ईश्वर आहे. कृष्ण वंदे जगद्गुरु असं म्हणतात. मग नित्यप्राप्त जो ईश्वराचे रूप ते शुद्ध नाही म्हणून ईश्वर जीवाहूनही काय ठरेल? न्यून, म्हणजे जीवापेक्षा हीन निकृष्ट दर्जाचा ठरेल. आणि असे असून सदा बद्ध आहे असे सिद्ध होईल. परंतु असे मानणे योग्य नाही, कारण श्रुती स्मृती पुराण तो 24 जाण साई शास्त्री, कारण 18 पुराणे हर्षी गाती, ते बद्ध गाती का मुक्त गाती? मुक्त असं गाते, नित्य मुक्त गाती. म्हणून हे श्रुती स्मृती पुराणाच्या विपरीत बोलणं हे ठरेल, म्हणजे असं विधान करणं म्हणजे नास्तिकाचं काम ठरेल. म्हणून 4थ्या 5व्या आणि 6व्या प्रत्येक तरंगात ईश्वर सदा मुक्त व ब्रह्मरूप आहे हीच गोष्ट अनेक वार सांगितलेली आहे. कारण ईश्वरास अज्ञानाचे आवरण नाही. अज्ञानकृत आवरण भ्रांती ईश्वराच्या ठिकाणी कधीही नाही. लीला म्हणून परमात्म्याने ती दाखवलं असेल, पण तत्वता त्या ठिकाणी ती गोष्ट नाही आहे. म्हणून उपदेशजन्य ज्ञानाची आवश्यकता ईश्वरास नाही. आणि आवरणाच्या अभावामुळे भ्रांती नाही, आणि आवरणच नाही म्हणून आवरण कार्य भ्रांती देखील नाही. निमित्त अपाय, नैमित्तिक कशी अपाय? कारणाशात कार्यनाशा, कारणच नाही तर त्याचं कार्य राहील कुठून? मृतिकाच नाही तर घट कसा सिद्ध होईल? तसं आवरणच नाही तर आवरणकृत भ्रांती राहील कशी? म्हणून नित्य सर्वज्ञ आणि नित्यमुक्त, नित्य सर्वज्ञ परमात्मा आहे, नित्यमुक्त आहे. आणि माया आणि मायेचं असणारं कार्य जगत किंवा तत्कृत भ्रांती वगैरे आत्म्याच्या ठिकाणी केव्हाही प्रतीत होत नाही. कोणाला? ईश्वराला. म्हणून ईश्वर कसा आहे? सदा असंग आहे. आणि असंग आहे म्हणूनच सदा तो शुद्ध आहे. अशा रीतीने अनेक वार सिद्ध केले आहे. म्हणजे 4थ्या 5व्या आणि 6व्या तरंगामध्ये ही गोष्ट वारंवार अनेक वार सांगितल्या असल्यामुळे पिष्टपिशन्यायाने पुन्हा तिचं सांगण्याची आवश्यकता नाही. अशा ईश्वर स्वरूपाशी विधेयमुक्तीकाली जीवाचा जो अभेद तोच शुद्ध चैतन्याशी कंसात ब्रह्माशी अभेद आहे असेच म्हटले पाहिजे. उदाहरण द्या, यास दृष्टांत देतात असा की बघा, मठाकाशामध्ये जेव्हा घटाचा नाश होतो, आता हा मठ आहे, इथे एखाद्या घटाचा काय झाला? नाश झाला. मग मठाकाशामध्ये जेव्हा घटाकाशाचा नाश होतो, बघा मठामध्ये जेव्हा घटाकाशाचा नाश होतो तेव्हा घटाकाशाचा लय मठाकाशात होतो, महाकाशात नाही. आता बरोबर आहे ना, मठाकाशामध्ये घट फुटला तर घटाचा नाश घटाकाशात झाला, मठाकाशात झाला, महाकाशात नाही. हा झाला दृष्टांत. मग घटाकाश म्हणजे कोण? जीव. मठाकाश म्हणजे कोण? ईश्वर. आणि महाकाश म्हणजे कोण? ब्रह्मचैतन्य आहे ना. मग मठाकाशात, मग घटाकाशरूपी जीवाचा ज्यावेळेला देह पडला तो कुठला पडला? मठाकाशरूपी ईश्वरात पडला. म्हणून मठाकाशरूपी ईश्वराशी त्याचा अभ्यास झाला, महाकाशरूपी ब्रह्माशी नाही असं कदाचित आपण म्हणा. पण घटाकाश फुटलं, मठाकाशात त्याचा लय झाला. पण मठाकाश काय आहे? काय आहे? महाकाश रूपच आहे. मठाकाश काय महाकाश वेगळं नाही. म्हणून घटाकाशाचा मठाकाशात लय होणं म्हणजेच महाकाशाशी नाही का? तर हो. तसं जीव चैतन्यात जीवाचा देह पडला म्हणजे तो ईश्वरकृत ब्रह्मांडात पडला, म्हणजे मठाकाशात पडला. पण ईश्वरकृत ब्रह्मांडरूप मठाकाश हे कसं आहे? महाकाशरूप ब्रह्मचैतन्यच असल्यामुळे ब्रह्मचैतन्याशी त्याचा अभ्यास झाला असं म्हटलं तर काही वावगं होत नाही. हीच गोष्ट सांगताना हे दृष्टांताने पटवून देताना म्हणतास, या दृष्टांत असा की मठामध्ये जेव्हा घटाचा नाश होतो तेव्हा घटाकाशाचा लय मठाकाशात होतो, महाकाशात नाही. त्याप्रमाणे विद्वानाचे शरीर ईश्वरकृत ब्रह्मांडात नष्ट होते आणि सर्व ब्रह्मांड ईश्वर शरीरांतर्भूत आहे. म्हणून विद्वानाचा आत्मा विदेह मोक्षकाली
ब्रह्मांडाचे बाहेर गमन करीत नाही. या रीतीने विधेय मोक्षकाली ईश्वराशी जो अभेद तोच शुद्ध चैतन्याशी अभेद आहे. जशा घटाकाशाचा मठाकाशाशी अभेद आहे आणि मठाकाशाचा मठाकाश महाकाश रूप आहे म्हणून घटाकाश महाकाश रूप आहे. बघा, जसं घटाकाशाचा मठाकाशाशी अभेद आहे आणि मठाकाश महाकाश रूप आहेच आहे म्हणून घटाकाश महाकाश रूप आहे, हा दृष्टांत झाला. तद्वत विधेय मोक्षकाली जीवाचा ईश्वराशी अभेद होतो आणि तो ईश्वर तर शुद्ध ब्रह्मरूप आहे म्हणजे महाकाश रूपच आहे. म्हणून जीवास विधेय मोक्षकाली शुद्ध ब्रह्माचीच प्राप्ती होते असे सिद्ध झाले. आता ग्रंथकार निश्चलदासजी ज्यांनी हा ग्रंथ लिहिला दयाद्र अंतकरणाने त्यांचा थोडक्यात अधिकार आपल्याला सांगतात. काय, उत्तराखंड ही देवभूमी आहे आणि आपल्या दक्षिणामध्ये ही संतभूमी आहे. संतांचं उभं पिका म्हणजे आपला महाराष्ट्र आणि तिकडे म्हणजे भगवंताचे अधिकतर अवतार तिकडे आहेत आणि संतांचे अधिकतर अवतार इकडे आहेत. पण इकडेही काही भगवत अवतार आहे आणि तिकडेही काही संत अवतार आहे. बाबा म्हणत असतात उत्तरेमध्ये वेदांतामध्ये आणि भक्तीमध्ये 2 दास होऊन गेले. म्हणजे भक्तीमध्ये तिकडे दास कोण आहेत तर तुलसीदास आहे आणि वेदांतामध्ये तिकडे दास कोण आहेत निश्चलदास आहे. म्हणजे वेदांत म्हटलं का उत्तरेत निश्चलदासजीचं नाव पुढे येतं आणि भक्ती म्हटलं का उत्तरेमध्ये तुलसीदासजीचं नाव पुढे येतं. म्हणजे दोन्ही भक्त आहेत आणि दोन्ही ज्ञानी आहेत. पण विशेषत्वाने पुरस्कार निश्चलदासजीने कशाचा केलेला आहे, ज्ञानाचा केलेला आहे आणि तुलसीदासजीने भक्तीचा केलेला आहे. म्हणून म्हणतात, कारण तुलसीदासजीला रामायणामध्ये ते म्हणतात काय त्यांचं प्रसिद्ध वचन आहे बघा, स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाता असं म्हटलेलं आहे. म्हणजे भक्तीमध्ये रंगलेलं जीवन तुलसीदासजीचं आहे आणि ज्ञानामध्ये आत्मचिंतनामध्ये रंगलेलं जीवन म्हणजे निश्चलदासजीचं आहे. आणि ही दोन्ही संत महापुरुष आहे. मग संत महापुरुष म्हटलं की संत काय करतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टयुती परोपकारे. जगाच्या कल्याणाकरता स्वतःचा देह काय करतात ते पीडा देतात, नवे नवे जगत कल्याणाकरताच ते अवतरी होतात. येतो हिताचा काळवळा पडती हाती म्हणून काळा, म्हणून आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. अगदी आपण बघा रंतीदेव देवाला परमात्मा प्रसन्न झाले, 48 दिवसाचा उपवास घडला, परमात्मा प्रसन्न झाले त्यांच्या निष्ठेपुढे आणि वरम गृणेश्वर काय लागतं ते मागून घे म्हणले. सर्वांच्या हृदयामध्ये वास करण्याचे वरदान तुम्ही देवा मला द्या. म्हटले एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे आयशी, मी तर आहेस ना, तुला सर्वांच्या हृदयात कशाला स्थान पाहिजे. म्हटले तू असून नसून तू साक्षीभावाने राहतो, त्याचा भोग घेत नाही. म्हटले मी सगळ्यांच्या हृदयात राहून सगळ्यांचं दुःख माझ्याकडे घेईल आणि सगळ्याला सुखी करेल. ही रंती देवाची काय अपेक्षा आहे. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात जे काळाची व्यंकटेश ती वाढो. म्हणजे सगळे संत काय जगाच्या दुःखाने दुःखी आणि जगाच्या सुखाने सुखी होतात. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात चिखली रुतली गाय धड भाकडन पाय तिची निघला आणि होय काला भुला झो, किंवा पाऊस शीतळताला आहे ते डोळ्याची लागी होय तैसा पुर सुखेच आहे सुखाव तुझो, किंवा पायी काटा नेटे ते व्यथाची उमटे तैसा पोळे संकटे पुढीला लिजो. म्हणजे संतांचं जीवन दुसऱ्याच्या दुःखाने ते दुःखी होतात आणि दुसऱ्याच्या सुखाने ते सुखी होतात. धर्मराज नरकातून जाण्याचा प्रसंग आला, ते अर्धा सत्य बोलले होते ना, आणि त्यांच्या आला शीतळ शांतीचा वारा, त्यांच्या अंगावरचा वारा लोकांच्या अंगावर आला त्या नरकातल्या, त्यांना खूप बरं वाटलं. मग धर्मराज म्हटलं आता मी इथेच थांबतो, कारण माझ्यामुळे यांना सुख होतं ना, मला नरकाचं दुःख झालं तरी चालेल, पण हे जीव सुखी होतात ना, मग मी त्याच्याकरता मी नरकात सुद्धा राहायला तयार आहे. हे संतांचं अंतकरण असतं आणि असं अंतकरण पंडित साधू निश्चलदासजीचं आहे. जसं आपल्या सगळ्या संतांचं असं अंतकरण आहे तसं पंडित साधू निश्चलदासजी सुद्धा अंतकरण हेच आहे. आता खरं पाहिलं तर संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीशे मराठी गीता देवी. ज्ञानोबरायांनी काय केलं बघा ना, दया म्हणजे वेदातला भाव गाथेमध्ये तुकोबरायाने आणला, नंतर तोच संस्कृतमध्ये गीता प्राकृतमध्ये ज्ञानेश्वरी रूपाने ज्ञानोबरायांनी केली, संस्कृत एखादं स्कंदातलं प्राकृतमध्ये नाथबाबांनी केलं. पण त्यावेळेला ते पुन्हा म्हणतात जुनी नवी म्हणावी किंवा सुवर्ण सुमने, किंवा संस्कृतवाणी देवी केली, प्राकृत काय चोरापासून आली असो ती वृथा भुली अभिमान भुली काय काच असं म्हणतात. याचाच अर्थ काय म्हणजे जगाच्या कल्याणापोटी संस्कृतमध्ये दडलेलं ज्ञान या सगळ्या संतांनी प्राकृतमध्ये आणलं. तसंच निश्चलदासजींनी केलं, संस्कृतमध्ये दडलेलं त्या काळातलं ज्ञान
त्यांनी प्राकृतमध्ये आणलं. त्यांची मराठी मायबोली, त्यांची जन्मभाषा म्हणजे हिंदी भाषा, ते हिंदीमध्ये त्यांनी हे सगळं तत्त्वज्ञान आणलं. त्यावेळेला तर जसा नाथबाबांना, ज्ञानोबरायाला तत्कालीन कर्मठांचा किंवा संस्कृत वाणीचे अभिनिवेश असणाऱ्या लोकांचा विरोधसुद्धा सहन करावा लागला, तसं निश्चलदासजीला तर त्यांच्या गुरुच्या विरोध एक काळ सहन करायला लागला. त्यांच्या गुरुनी त्यांना शाप दिला असं म्हणतात की तू हे संस्कृतमधलं प्राकृतमध्ये आणलं म्हणून. पण ज्यावेळेला त्यांच्या ते गुरुनी वाचलं, त्या गुरुनीलाच कळालं अरे हे खरंच जगाच्या कल्याणाकरता यांनी हे केलं. आणि मग त्या गुरुजीने त्यांना उशाप दिला होता की ज्या काळात तू पाठ सांगशील, चिंतन सांगशील, त्याच काळात तुझ्या शरीराचा दाह होणार नाही. तर त्यांच्या शरीराचा अखंड दाह व्हायचा. अग्नी जसं पोळतो ना तसं शरीराला अखंड दाह व्हायचा. पण त्यांनी म्हटलं मी हे दाह सहन करेल, पण जगाच्या कल्याणाकरता मी हे करेल. म्हणजे जगात कल्याणाकरता आपल्या गुरुचा शाप देखील स्वीकारणारे पंडित साधू निश्चलदासजी आहेत. आणि तो शाप भेटल्याच्या नंतर जवळपास काय 36-37 वर्ष काहीतरी ते राहिले. पण त्या काळामध्ये त्यांनी हे अध्यापनाचं कार्य अधिक केलं. असे असणारे पंडित साधू निश्चलदासजी. बरं, त्यांचा अधिकार जर आपण पाहिला तर 1,26,000 श्लोक त्यांच्या कंठस्थ होते. म्हणजे नाही, 1,26,000 श्लोक नुसते कंठस्थ होते, संस्कृत श्लोक. म्हणजे किती त्याची प्रकांड बुद्धी असते. आणि असे असणारे पंडित साधू निश्चलदासजी, त्यांचा अधिकार आपण श्लोक पहिल्या सुरुवातीच्या काही ओव्यामध्ये सांगितलेलं बघा. जो सुस्वरूपी अति निश्चल, त्याची मुमुक्षुषी इच्छा प्रबळ, असे दयेचीच मूर्ती केवळ म्हणून दास होती त्यांचे. निश्चलदासी पदीचा हाच अर्थ आची साचा, म्हणून त्यांची ग्रंथीचा गौरव चित्ता फार वाटे. ऐसा निश्चलदास थोर पंडित, विचार सागर ग्रंथी वेदांत, आणला स्व हिंदी भाषेत, उद्धारावया जन आर्थिका, असं वर्णन आरंभी त्यांचं केलेलं आहे. तोच थोडासा आशय या 36 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये देताना म्हणतात, ग्रंथकार निश्चलदासजी यांचा अधिकार वेदांत शास्त्राचे जे अत्यंत गौप्य म्हणजे गूढ सिद्धांत, हीच रत्ने ज्यात बहुत आहेत, असा विचारसागर ग्रंथ पंडित पंडानाम आत्मविषयका बुद्धी यशसा पंडित असे पंडित निश्चलदासजींनी लिहिला आहे. आणि त्यामुळे ती गुप्त रत्ने विवेकी मुमुक्षूस स्पष्ट दिसतील. ती गुप्त रत्न विमुक्षी मुमुक्षाला ठाई ठाई या ग्रंथामध्ये पाहताना दिसतील. पंडित निश्चलदासजी सर्व वेद, स्मृती, पुराणे, सांख्य, न्याय, व्याकरण, आता वेद म्हटलं का 4 वेद, 4 उपवेद, स्मृती 21 आहेत, पुराणे 18 आहेत, सांख्य दर्शन आहे, न्याय दर्शन आहे, त्यामध्ये प्राच्य नव्य असे प्रकार आहेत. सांख्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. व्याकरण त्याचे षडांग आहेत. आणि अद्वैत शास्त्राचे दुसरे देखील निबंध म्हणजे प्रकरण ग्रंथ, हे सर्व पाहून हिंदी भाषेमध्ये हा ग्रंथ पंडित साधू निश्चलदासजींनी लिहिला. आणि याचा हेतू इतकाच की त्या ग्रंथ करण्याच्या पाठीमागे प्रयोजना मानव दिशेनं मंदापी प्रवर्तते म्हणतो आपण. मग त्याचं प्रयोजन एवढंच आहे, हेतू एवढाच होता की मुमुक्षुविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये फार दया, ओतप्रोत असणारी दया उत्पन्न झाली. आणि सर्व धर्मात दयेसारखा दुसरा श्रेष्ठ धर्म नाही. दया तिचे नाव, भूताचे पालन असं म्हटलेलं आहे. किंवा दया सर्वात श्रेष्ठ असा धर्म आहे. भूताची दया भांडवल, संता आपुली ममता नाही दे, अशा पद्धतीचं दयेसारखा श्रेष्ठ धर्म नाही. या विचाराने हा ग्रंथ लिहिला. आणि दिल्लीच्या पश्चिमेस 18 कोसावरती असणारं किहडोली नावाचं जे गाव आहे, त्या किहडोली नावाच्या गावात हा ग्रंथ पूर्ण झाला. अशा पद्धतीने 7व्या तरंगाचं रहस्य येतं, ते आपण नंतर कधीतरी वाचू. आता एकंदर ईश्वर कृपेने, भगवत कृपेने माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, वैरागी रागरशी जगद्गुरु तुकोबराय, दक्षिण काशी पैठण निवासी शांतीब्रह्मनाथ महाराज, अखिल संत मांदियाळी, अकारण करुणावरून आले रुक्मिणी प्राण संजीवन वारकरी संप्रदायात आराध्य दैवत भगवान विठ्ठलेश पांडुरंग परमात्मा, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज आणि जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे गुरुवर्य, सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा, आनंद आश्रम स्वामी महाराज, या सगळ्या क्रांतदर्शी ऋतंभरा प्रज्ञासंपन्न महापुरुषांच्या आशीर्वादाने आपण गेले काही दिवस हा विचारसागर ग्रंथ आपण काही मंडळी एकत्र येऊन आणि काही ऑनलाईन काही ऑफलाईन या माध्यमातून एकत्र येऊन हा ग्रंथाचं चिंतन आपण केलं म्हणजे भगवान ज्ञानोबरायाने ते आपल्याकडनं करून घेतलं. ही ज्ञानोबरायाची आपल्यावर असणारी असीम कृपा आहे.
असं चिंतन त्यांनी आपल्याकडनं पुन्हा पुन्हा करून घेवं अशी माऊलीच्या चरणी आपण पवित्र कामना करू. आणि यदत्र संष्टुवम किंचित तद्गुरोर्मे नाही, यदत्र असंष्टुवम किंचित तद्मे गुरोर नाही. चिंतन करत असताना जे शास्त्र सिद्धांताला स्पष्ट करणारं असेल, कुठेही आपल्या परंपरेला गालबोट लावणारं नसेल, असं जे काही चिंतन त्यांनी करून घेतलं ते त्यांचं आहे. चुकीचं असेल ते मात्र आपल्या बुद्धीचे दोष आहेत, ते आपण पुनश्च एकदा दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. आणि प्रामाणिक इच्छा एवढीच त्यांच्या चरणी करू का हे सगळे शब्द ओठात आहेत तर ते पोटात जावे. आणि हे शब्द चिंतन करताना आपल्याला इतका आनंद येतो, तर ही शब्दातल्या असणारी जी अर्थरूपता आहे ती मरणाच्या अभूतपूर्व क्षणी का होईना त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देवो अशी पवित्र कामना करून झालेली सेवा सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा, आनंद आश्रम स्वामी महाराज, सद्गुरू जयराम बाबा, सद्गुरू बोधे बाबा, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतले आपले सगळेच गुरुवर्य यांच्या चरणी झालेली शब्द सुमन समर्पित करू. पंडित साधू निश्चलदासजीच्या चरणी शब्द सुमन समर्पित करून या ठिकाणी चिंतनाला आपण पूर्ण विराम देऊ. ना तरी बालक उडा बोली, का वाकुडा मी चुका पावली, ते चूज करून माऊली रिजे जेवे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मग क्षमा करणे संती, नव्हे अंगभूत युक्ती, नव्हे हा उपदेश तुमचे बुडबुडले शेष, तुमच्या कृपेचे पोसणे आणि जन्मजन्मी तुका म्हणे. पुंडलिक वरद विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. एक फक्त प्रथम तरंगाचा, कारण ग्रंथ कायम कधीच संपत नसतो, म्हणून एक प्रथम चरणाचा मंगलाचरण आपण करू आणि मग आजच्या चिंतनाला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्या असे, माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देव कुबेरे तेशेची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदय ज्याचे करते ध्यान, त्याचे बुद्धिपादे करुण मिथ्यापान माझे होत असे. ज्याचे आज्ञाने भाष्य जगत, जसा दरुवरी सर्प दिसत, परिदुई ठायना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम, बोधप्राप्ती करणे भजावा राम, तो मीचे आहे आत्माप्त काम तरे न म्हणून कोणा करावी म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो, अधिष्ठानं बुद्धिबुद्ध्यम बुद्धिर्धृग्यत्व निर्मलम, अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक परम महा, तदेवाहं न मत्तो नेदिति मे निश्चिता मतिः. ओम शांति शांति शांति.